तर आपण आज चालू करणं 5व्या नंबरचा टॉपिक ऑक्सिलेशन. तर आजचं जे आहे आजचा बेसिक याचा समजून घ्या, बेसिक व्यवस्थित. ऑक्सिलेशन कशाला म्हणतात? ऑक्सिलेशन म्हणजे मराठीमध्ये त्याला झोके म्हणतो आपण. पहा आता समजून घ्यायचं आणि याच्यामध्ये मग लिनियर ऍसेशनची डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो. आणि मग आपण पहा, हा स्प्रिंग आहे, या स्प्रिंगला एक ब्लॉक लावलेला आहे, एक बॉडी लावलेली आहे. हा स्प्रिंग है, ये जी कंसेप्ट है इसके अंदर, और ये बॉडी लगाइए. समझिए बॉडी का मास है स्मॉल एम. इसको क्या किया है, ये जो बॉडी लगाई है इसको पुल किया, पुल इन डाउनवर्ड डायरेक्शन, म्हणजे त्या बॉडीला खाली ओढलं आपण तर काय होईल, मग स्प्रिंग काय होईल, ताणल्या जाईल, स्ट्रेच होईल. तर त्याला खाली ओढलं आपण असं ठीक आहे. याला मीन पोझिशन म्हणतात, और इक्विलिब्रियम पोझिशन, और शब्द लक्षात घ्या या चॅप्टर मधले, इक्विलिब्रियम पोझिशन म्हणतात याला. ब्लॉक of mass m attached to one end of the spring, another end attached to rigid support. म्हणजे एक स्प्रिंग आहे, स्प्रिंग असा रिजिड सपोर्टला टांगलेला आहे आणि स्प्रिंगच्या दुसऱ्या टोकाला ब्लॉक लावलेला आहे. तो ब्लॉक असा खाली ओढायचा, समजलं की नाही. हे झालं डिस्प्लेसमेंट, खाली ओढला आपण आणि इथून सोडून द्यायचं. अँड रिलीज ब्लॉक को ऐसा नीचे खींचना और यहां से छोड़ देना. ठीक है, तो क्या होगा, ये जो स्प्रिंग है, हा जो स्प्रिंग आहे खाली ओढल्यामुळे काय होईल, स्प्रिंग स्ट्रेच केला जाईल. स्प्रिंग काय होईल, स्ट्रेच. इथून सोडून द्यायचा, सोडून दिल्यानंतर हा जो ब्लॉक आहे तो इथे येईल आणि नंतर इथे येईल. स्प्रिंग कॉम्प्रेस होऊन जाईल. स्प्रिंग काय होऊन जाईल, कॉम्प्रेस. ज्या फोर्समुळे तो स्प्रिंग मीन पोझिशनला वापस जातो, म्हणजे ओरिजिनल पोझिशनला वापस जातो, त्याला वेस्टोविंग फोर्स म्हणतात. इट इज नोन एज अ वेस्टोविंग फोर्स. याला वेस्टोविंग फोर्स म्हणतात, स्मॉल एल. म्हणजे हा जो ब्लॉक आहे इथून सोडून द्यायला तर इथे जाईल एकदम, पुन्हा असा खाली, आणि तो असा अप अँड डाऊन मोशन परफॉर्म करेल. याला म्हणतात सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतात. लिनियर एसएचएम म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन. याचा शॉर्ट फॉर्म लिहा एसएचएम चा, सिंपल हार्मोनिक मोशन. स्प्रिंग है, पुन्हा एकदा सांगतो, स्प्रिंग है ये. स्प्रिंग को एक बॉडी अटैच की है, बॉडी का मास है यम, उसको नीचे ऐसा पुल किया, खींच लिए नीचे, और यहां से क्या किया, उसको छोड़ दिया. तो क्या होगा, ये जो ब्लॉक है ऐसे ऊपर नीचे ऐसा मोशन परफॉर्म करेगा. मोशन इज रिपीटेड अगेन एंड अगेन आफ्टर डिफिनेट इंटरवल ऑफ टाइम. इट इज नोन एज अ पिरियोडिक मोशन. ये पिरियोडिक मोशन भी आहे, जे मोशन ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा रिपीट होते, म्हणून त्याला पिरियोडिक मोशन म्हणतात. एसएचएम इज अ पिरियोडिक मोशन. बस या चॅप्टर मध्ये आपल्याला हे शिकायचं आहे, हे पिरियोडिक मोशन आहे. याला सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतात. समजा आता हा ब्लॉक इथून इथे खाली ओढला, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट झाला, इथून सोडून दिला. ज्या फोर्समुळे तो ब्लॉक मीन पोझिशनला वापस येतो, त्या फोर्सला रिस्टोरिंग फोर्स म्हणतात. पुन्हा इथे डिस्प्लेसमेंट झाला या डायरेक्शनने, रिस्टोरिंग फोर्स झाला या डायरेक्शनने. रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन. रिस्टोर म्हणजे पुन्हा ओरिजिनल पोझिशन स्टोअर करणे, असा त्याचा अर्थ आहे. हे जे अप अँड डाऊन मोशन आहे, म्हणजे अर्थात स्प्रिंग काय होईल, स्ट्रेच होईल. ब्लॉक खाली आला तर स्प्रिंग स्ट्रेच झाला, ब्लॉक वरती गेला स्प्रिंग काय झाला, कॉम्प्रेस झाला. समजलं ना. आपल्याला या ब्लॉकचं मोशन अभ्यास करायचा आहे. ये जो ब्लॉक है ऐसे नीचे ऊपर जा रहा, अप एंड डाउन, इसको बोलते सिंपल हार्मोनिक मोशन. एक्झाम्पल दे सकते, निडल ऑफ सेविंग मशीन. कपडे शिवण्याची जी मशीन आहे त्याची जी निडल असते, सुई, ते अप अँड डाऊन सिंपल हार्मोनिक मोशन. स्विंग, पाळण्याचं जे मोशन आहे ते सिंपल हार्मोनिक मोशन आहे.
क्लॉक पेंडुलम क्लॉक पेंडुलम पाहिला ना तुम्ही, घड्याळ त्याला पेंडुलम असते. क्लॉक पेंडुलम परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन. हे सिंपल हार्मोनिक मोशन व्हायब्रेटिंग, हे ऑक्सिलेशन आहे. म्हणजे आता ही व्हर्टिकल पोझिशन झाली, ही मीन पोझिशन. ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन समजा ए आणि बी, याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतात. नाव लक्षात घ्या, एक्स्ट्रीम पोझिशन. मी असं सुद्धा काढू शकतो ए आणि बी. क्लॉक पेंडुलम असा असतो तो, हे झाला क्लॉक पेंडुलम. समझो अप एंड डाउन अप एंड डाउन. वन ऑक्सिलेशन है, समझो ये ब्लॉक यहां से यहां आ गया, समझो ये ए पोजीशन है, ये ओ पोजीशन है, ये बी पोजीशन है. ओ टू बी, बी टू ओ टू ए टू ओ, यानी ऐसा ऐसा और ऐसा एक ऑक्सिलेशन. आपण त्याला मराठीमध्ये झोका म्हणतो. एक झोका झाला तो. म्हणजे मीनहून एस्ट्रीमवर, एस्ट्रीमहून मीनवर, मीनहून एस्ट्रीमवर, एस्ट्रीमहून मीनवर एक ऑक्सिलेशन झाला तो. समझ ना, एक ऑक्सिलेशन. ये ऑक्सिलेशन होगा ये ऐसा. क्लॉक पेंडुलम का जो मोशन है वो सिंपल हार्मोनिक मोशन है. तो थ्योरी लक्षात आली का? बेसिक थ्योरी याची. ऑक्सिलेशन पहा आता, सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाईन ॲज. पहा आता महत्वाचा एक फॉर्म्युला देणार आम्ही की या चॅप्टर या फॉर्म्युलावरती डिपेंड आहे. इज डिफाईन ॲज लिनियर पिरियॉडिक मोशन. लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन. एक तर ते व्हर्टिकल डायरेक्शन असेल, एक तर हॉरिझॉन्टल डायरेक्शन असेल. समजलं ना? तुमच्या बोर्डाच्या पुस्तकात हॉरिझॉन्टल डायरेक्शन दिलेलं आहे, मी समजून सांगितलं तुम्हाला व्हर्टिकल डायरेक्शन नाही. ऐसा ब्लॉक नीचे ऊपर वाइब्रेट होता, उसको बोलते हैं लीनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ऐसा नीचे ऊपर. पीरियोडिक मोशन यानी जो मोशन रिपीट होता है, इट सेल्फ रिपीटेड अगेन एंड अगेन आफ्टर डिफिनेट इंटरवल ऑफ टाइम, इट इज नोन एज अ पीरियोडिक मोशन. जे मोशन पुन्हा पुन्हा रिपीट होते ठराविक कालावधीनंतर, त्याला पीरियोडिक मोशन म्हणतात. लिनियर पीरियोडिक मोशन इन व्हिच. अब इसके अंदर देखो, ये जो फोर्स है इसको वेस्टोइंग फोर्स बोलते. म्हणजे ज्या फोर्समुळे ती बॉडी किंवा तो ब्लॉक मीन पोझिशनला वापस येतो, त्याला वेस्टोइंग फोर्स म्हणतात. हा किती असेल? वेस्टोइंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. तुम्ही हा डिस्प्लेसमेंट जेवढं जास्त घेसाल तेवढा वेस्टोइंग फोर्स जास्त. लक्षात नाही लागा? म्हणजे तुम्ही समजा म्हटलं मी 1 सेंटीमीटर घेतो सर, याला 1 सेंटीमीटर खाली ओढतो तर वेस्टोइंग फोर्स तेवढा. तुम्ही म्हटलं मी सर 5 सेंटीमीटर घेतो खाली ओढतो तर वेस्टोइंग फोर्स जास्त लागेल. वेस्टोइंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, हे लक्षात घ्या. आणि या दोघांची डायरेक्शन एकमेकाला ऑपोजिट असते. डिस्प्लेसमेंट इज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. आपण तो ब्लॉक असा खाली ओढला, पण डिस्प्लेसमेंट डायरेक्शन कुठे आहे मग? अवे फ्रॉम मीन पोझिशन. इथून सोडून दिला ब्लॉक, इथून सोडून दिला. फोर्स कोणत्या डायरेक्शनला मग? टुवर्ड्स मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट आणि फोर्स एकमेकाला ऑपोजिट असतात. एफ इज इक्वल टू -kx, हे लक्षात घ्या. हा फॉर्म्युला. के ला म्हणतात स्प्रिंग कॉन्स्टंट ऑफ फोर्स कॉन्स्टंट. पहा प्रत्येक चॅप्टर मध्ये, बऱ्याच चॅप्टर मध्ये के येतो. तसं तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये शिकलेला के म्हणजे रेडियस ऑफ गायव्हेशन. के म्हणजे रेडियस ऑफ गायव्हेशन. समजलं की नाही? जसं केटीजी मध्ये आपण म्हणतो के म्हणजे केल्व्हिन. के म्हणजे केल्व्हिन, हे लक्षात घ्या. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये के ला म्हणतात डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. समजलं ना? तर हा प्रत्येक फिजिकल इंटरप्रिटेशन केचं वेगवेगळं असते. या चॅप्टर मध्ये केला फोर्स कॉन्स्टंट म्हणतात किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतात. या हा जो स्प्रिंग वापरला आहे ना, त्याचा कॉन्स्टंट राहतो. स्प्रिंग हॅव्हिंग फोर्स कॉन्स्टंट के. निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट टू इच अदर. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाला अपोजिट असतात. हा फॉर्म्युला, या फॉर्म्युलापासून हे चॅप्टर चालू होते. एफ इज इक्वल टू -kx. नाव लक्षात घ्या. एफ ला म्हणतात वेस्टोइंग फोर्स,
एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट अपोजिट टू इच अदर. म्हणजे हा ब्लॉक खाली ओढला आपण, डिस्प्लेसमेंट असा आला, फोर्स असा आला, एकमेकाला अपोजिट आहे. नंतर तुम्हाला माहित आहे न्यूटनचा सेकंड लॉ, फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू एक्सेलरेशन. दोन्ही कम्पेअर करा. मास इंटू एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस के एक्स. तर एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस के अपॉन एम इंटू एक्स. हे कॉन्स्टंट आहे, म्हणजे एक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. म्हणजे डिस्प्लेसमेंट असं आहे आणि एक्सेलरेशन असं आहे. म्हणून मी इथे काय लिहितं लक्षात ठेवा. आता लिनियर एसएचएम इज डिफाइंड ॲज लिनियर पिरियॉडिक मोशन इन व्हिच फोर्स, आता मी ब्रॅकेट मी लिहितो ऑर एक्सेलरेशन किंवा एक्सेलरेशन घेऊ शकता तुम्ही अशा या पद्धतीने. फोर्स ऑफ एक्सेलरेशन इज, फोर्सची डायरेक्शन कुठे आहे मग, डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन, इज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. पहा मी समजून दिलेलं आहे. ही जी थेरी समजून दिलेली आहे ते लिहायचं काम नाही, तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे. ये बेसिक कंसेप्ट है, ये लर्न करने का कुछ काम नहीं है. डिफिनेशन लर्न करना पड़ेगा फॉर द बेसिस ऑफ बोर्ड. बोर्ड के लिए तुमको ये डिफिनेशन इंपॉर्टेंट है. लिनियर एसएचएम इज डिफाइंड एज, पहला पॉइंट कोणता है, लिनियर पीरियोडिक मोशन. पीरियोडिक का मीनिंग बताया मैंने, मोशन इज रिपीटेड अगेन एंड अगेन. असे ऑक्सिलेशन चालू होतील त्याचे. एक ऑक्सिलेशन म्हणजे ओ टू बी, बी टू ओ, ओ टू ए टू, एक ऑक्सिलेशन होगा ये. ऐसे चलता रहेगा प्रोग्राम. इसको सिंपल हार्मोनिक मोशन बोलते. इसका लॉन्ग फॉर्म है सिंपल हार्मोनिक मोशन, इन व्हिच फोर्स ऑफ एक्सेलरेशन is directed towards a mean position and its magnitude डायरेक्ट. देखो पहले क्या लिखा है, फोर्स की डायरेक्शन कहां पे, डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोजीशन एंड इट्स मैग्नीट्यूड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट एंड इट्स मैग्नीट्यूड इज डायरेक्टली proportional to displacement. इथून हे चॅप्टर चालू होते. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. जितका ब्लॉक तुम्ही खाली ओढसाल, म्हणजे डिस्प्लेसमेंट जेवढं तुम्ही जास्त घेसाल तेवढ्या झटक्यानं तो वरती चालला जाईल. म्हणजे वेस्टिंग फोर्स तो वरती चालला जाईल. समजलं ना. म्हणून काय म्हटलेलं, इट्स मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. इट्स मॅग्निट्यूड म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट कुठून मोजत असतात, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. तर दिस इज द डिफिनेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. हा एक्सपेरिमेंट आहे. या एक्सपेरिमेंट ही डिफिनेशन मी तयार झालेली आहे. हे डिफिनेशन पाठ करायचे आहे तुम्हाला. बाबा किरण मोठे बाबाचा फोन आला होता. सगळ्यांना काकाची तब्येत सिरियस आहे.